मिया का रस्त्यावर पडला का काय? माझी काय किंमतच नाही. तिथे बघितल्या कवडी लोक आहेत आहे. ते कार्यक्रम सुरू आहे. काय बोलतलं कसं बोलतलं जरा जरा ह्या माणसा समज नाही का लहान येत आहे. ए सेजलच्या मम्मी काय एवढी भांडी आपटुलीस आहे? तुझ्या भांड्यांचा आवाज आहे कोण भाकरी खातरी सोडून पळवून येलो मिया. होय ती आईली सशाल भाकरी गिळोस आणि भांड्यांचा आवाज येला म्हणे. काय गे बाई झालं तुझं तर बोलनास काय माझ्याकडनं? काय सांगू बाई तूच साखरपुडा होता त्यांचा आणि माझ्या संसारात पडला मिठाचा खडा. आग लागो त्या साखरपुड्यास आणि झाला तो साखरपुडा. दोघे बी घरातनं चांगलंच गेलो गे साखरपुड्यास. ते राहून दे बस त्या तुझे पाय मोडून जातील कहाणी सांगतो तूच पुढची. होय गे बाई चिन्नी काढून कल पाय सगळे माझे मोडून गेले. बसतो थांब. गाडीवर दोघे बी पडल्याशी का काय? नीट ऐकतो म्हटलीस तर सांगतो बा तूच. माझं डोकं आधीच गरम करू नको. हो सांग बाई सांग तिकडी. म्हणत ते दोघे नवरा बायकोंची मस्करकी चालू झाली. सगळी लई हशेत की गे. ते बी दोघे कॉमेडी करी सका काय तुम्ही? हो बाई आता मध्य काय बोलच ना मिया ते सांग ऐकतो मिया. शानी कुठल्या दोघे नवरा बायको बोलू लावूच आम्ही मस्करकी करीत. ती मस्करकीची कुस्करकी कन्न झाली काय समजूच नाही. इकडी दोघांचं भांडण सुरूच झालं. सगळी बघू बघून हशेत गे आणि माझ बी लई राग याला. मा सहनच हुस नाही गे म्हणून मी या बी नवऱ्यास म्हटलोच. काय म्हटलीस? तुझी का लायकी आहे म्हटलो मी या. ते ऐकल्यान बघ त्या साखरपुड्यातलं जागा सोडल्यान माझ्या नवऱ्यान. अगे बाई म्हणून नवऱ्यान काय म्हणूच नाही तूच. बोलताय काय एक शब्द बोलोस नाही आणि मी या बी काय थांबूनच ना बाई. जेवलो पाठभर आणि एलो टेम्पोन. लई चुकीचं बोललीस ती या नवऱ्यास पूजा. असं बोलतलं नव्हतं तिया. किती केल्या बी तुझा नवरा आहे तो. ग बस तिया मा शानपान सांगू नको. असं सगळं बोलवून घेतलीस का नाही टकल्यावर मिर्या वाटतात बघ. वय वय तुझं सगळं बरोबर आहे. खरं आता माझं एक ऐक. वय आणि पेन गुन्हेचा माझ एक. तुझं बी लई बाई हाणतो थांब आता जरा बी ऐकनच बघ तिया. हे घे मी या घेऊन काय करू ही वही. ती याच धरी वही देखडे ती वही. मास्तरान शाळेत कधी अभ्यास करून घुस नाही माझ्याकडनं आणि आता ही अभ्यास करून घेते म्हणे. आणि तुझ्या जवळच्या आवडत्या 10 माणसांची नावं लिहू त्याच्यात. लिवलीच नाही आता मी सांगतो तसंच कर. काय सांग? त्या 10 नावापैकी 2 नावं कमी कर. हे बघ त्या 10 नावं लिहू म्हटलीस 10 नावं लिवलो. ही माझ्या लई जवळची माणसं येत आहे आणि ह्यातली बी आता 2 नावं काढ म्हणलीस आहे. कसं काढणार? मी काय सांगू लाव तेवढंच ऐकत्या आणि 2 नावं काढ त्यातली. हो गे बाई काढतो. 8 नावं उरली का नाही त्या 8पैकी आणि 2 नावं काढ. आता कुणाचं काढू गे बाई? सगळी तर जवळचीच आहेत नी. आणि 2 नावं काढ त्यातली बी. कसला गे बाई तुझा खेळ यो आणि असं काय कुठलीस त्या? अग सांगतो घे तूच आणि 2 नावं काढ त्यातली. घे गे बाई लवकर घे माझी बी कामं टाकून लावते ते. हे देवा परमेश्वरा हिनं लई मोठ्या संकटात घातली नाही माझ माफ कर देवा. सांग आता किती नावं उरली? आता नी काय 2च नावं उरली नवऱ्याचं आणि मुलांचं. 2 नावं उरली का नाही? आता त्यातलं बी एक नाव कमी करूच पाहिजे बा या. आता काय करू? बघवा कोण तुझ्या जवळ आहे? अगे असं का? अरे वा एवढं भांडण केलीस नवऱ्याकनं एवढं बोललीस नवऱ्यास तर बी ह्या नावातनं नवऱ्याच नाव ठेवलीस असं का? अगे माझा नवरा हाय म्हणून तर मी या हाव आणि आई बाबा नंतर शेवटपर्यंत सुख दुःखात मला साथ देणारा म्हणजे माझा नवरा.
आजकालची पोरं आई बाबासनं मोठी होऊन बघतील काय नेऊन आश्रमात टाकतील त्याचा का नेम नाही बाई. खरं माझा नवरा कवडं भांडलो कवडं रागेलो तर बी काय बायकोवरचं प्रेम कमी करणार नाही. एवढी सगळी जाणीव हाय तूच तर नवऱ्यास का बोललीस त्या. खरंच चुकलं बघ माझं आणि माझ्या चुकीची जाणीव त्या करून दिलीस. आता संध्याकाळी येल्यावर त्यांनी त्यांच्या पायाच पडतो आधी माझं माफ करा म्हणून.